आता रडलीस ना तर मार खाशील माझा. गप एकदम. काय झालंय? काय झालंय? सोड. अगं सोड तिला. तू लांबरा. एवढे घाबरवते. कावेरी अगं काय करायला? मी आणि मालक बघून घेऊ. तू मध्ये नको बोल. आणि सगळ्यांना वाचवणार मी. सोड म्हणलं. सोड तिकडं. इकडं. बाळा घाबरू नको. सोड सोड. काय काम आहे? काय काम आहे? माझं वॉरपीस. लहान पोरांना घाबरवायला आलाय. बाजूला ते तर जाळून टाकेन. पुढे चाल. ठेव. ठेव म्हणलं ना खाली. खाली ठेव. ठेव. सोडतो का नाही? काय हिच्या अंगात आले का काय? हिच्यावर आमच्या विरोधात चेटू झालंय. गोदाक्काला लोळवू का इथंच? नाही नाही, मला गोदाक्काला आपल्या परीस चांगली शिक्षा करते. मला काय करायला तुम्ही? मनाची तर कवा नव्हतीच, पण आता तर जनाची बी सोडली. लहान जीवाचा छळ करताना कसं काय वाटत नाही हो तुम्हाला? लहान पोरीचा आनंद हिरावून घेताय, तिला रडवताय. हे असं वर्ण विकरून हसताय. माणूस आहे का राक्षस? देवानं दिलेली शिक्षा विसरलाच वाटतं. या इथं पायरीवर चिकटून बसला का तुम्ही? अंगाची आग आग होत होती, कुणाला दिसत नव्हतं, उठता बी येत नव्हतं. हाय का लक्षात? आग लागली. अव मालक बोला की. गोदाक्का समोर समोर मिऱ्या वाटते आणि तुम्ही काय बघताय? गोदाक्काचं नाक आत्ताच ठेचाया पाहिजे. मालकाच्या बी डोक्यावर बसली तर माझं तर बारदानच होऊन जाईल. हर घडी साथ माझं मोरपीस कानामध्ये घुमे पावा. माझं मोरपीस कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते हो, सावलीच भटकते. माझ्या संगे तुझी देवा, माझ्या संगे तुझी देवा. काय गो सकू कुठे? दादांजवळ बसलीये का? बरी आहे ना त्यांची तब्येत? इंदू बिंदू, कोण आलाय ग? आत्यासारखा आवाज आला. अगं बाई, माणसंच आल्यात की. ए इंदू बिंदू, तुम्ही आता जरा आत जा. नाही म्हणजे आत्याला काही मागायचं असेल तर तिला लाज वाटेल ना. जा जा आत जा.
मी काही मागायला आले नाहीये. बराच वेळ झाला सखू आली नाहीये म्हणून तिला घेऊन जायला आलीये. अहो हे निमित्त झालं. तुम्हाला ठाऊक आहे ती इंदू बिंदू बरोबर अजिबात थांबत नाही. तिच्या एवढ्या गुणाच्या नाहीयेत ना त्या. ती लगेच जाते. म्हणजे सखू गेली? हो मग मला भेटली कशी नाही वाटत? इश अहो चुकामुक झाली असेल, नाहीतर तुम्ही मुद्दाम कानाडोळा केला असेल. नाही म्हणजे सखूचं निमित्त करून कर्ज फेडायला मदत मागायला आला होतात का? मागायला? अहो त्या दिवशी अण्णा स्वतःहून विचारत होता तरी पण आमचे नाहीच म्हणाले. ठाऊक आहे ना तुम्हाला? तसंच करा. आमच्या ह्यांना आणि तुमच्या दादांना खरी परिस्थिती अजिबात कळू देऊ नका. झाकली मूठ हो. नाही म्हणजे काय आहे, तुमच्या लग्नात राऊळ देऊन झालंय आणि जमिनीचा तुकडाही दिलाय. पण आत्ताचं दारिद्र्य कळलं ना तर राहतं घर सुद्धा द्यायला ते दोघे मागे पुढे पाहणार नाहीत. हे सगळं तुमच्या कल्पनेत आहे वहिनी. आम्हाला आमचा स्वाभिमान जास्ती प्रिय आहे. मी फक्त सखूला न्यायला आले होते. चांगल्याच झोंबल्यात मिरच्या नाकाला. पांडू माझं मोरपीस गेलं रे. जन्मभर सांभाळणार होते. रंगदादाने किती किती प्रेमाने दिलं होतं, पण ते आता गेलं. रडू नका ग पुरे, रडू नका. तू रडलीस की मला कसं तरी होतं. सखू रड नकोस. ये शांत रड नकोस. थोडं पाणी पिऊन घे म्हणजे बरं वाटेल. घे पाणी. हा कर. घे पाणी. रडू नकोस. शांत हो बर. जळालेल्या मोरपिसाचं काय करायचं हेच विचार करतेस ना? हे घे ही राख याच्यात भर. घे. तर रडू नकोस. धर. घे. अगं घे. रडू नकोस. आता घरी जाय पाहिजे. अगं पण तू घरी न विचारता गेलीसच कशी वाड्यावर? पुन्हा जर त्याच्या वाड्यावर पाऊल टाकलंस तर याद राख
गोदाई मला मला भीती वाटते. कारण आजी आणि उमाईने मला बजावलं होतं की तू वाड्यावर जायचं नाही. पण तरी मी आले. आता ते मला खूप खूप ओरडते. तू जर आत्ता घराबाहेर गेलीस तर मी तुला परत घरात घेणार नाहीये. मला घरात घेणार नाही. मला भीती वाटते गोदाई. शांत हे बघ, घरी तर जायच पाहिजे ना. तू जाऊन त्यासने सांग की माझं चुकलं, ना पुन्हा असं नाही करायचे. आणि एक सांगू, तू खरंच वाड्यावर न येऊस. मोठे जे सांगतात ना ते ऐकायचं असतं बघ. पण बस आता जास्ती वेळ नको घालूस. घरला जा. तुला जे काही वाटतंय की नाही, पिसाचं असेल काही बी असेल, ते बोल ठुरायशी. आपलं दुःख ठेवूच हलकं करत. सांभाळून जा. उमाई आणि आजीला सांग मी आठवण काढली. नको रडू, शांत सांभाळून जा. हळूच. गोदाई मला खूप भीती वाटते. मला नाही जायचं घरी. गोदाई मला खूप भीती वाटते. वय शांत हो अगोदर. मी एक काम करते, मी येते तुझ्या संग. मी समजावते दोघीसनी, म्हणजे नाही वरडायच्या. ठीक आहे, रडू नकस. मांडू तू बी जा. आई वाट बघत असेल. बघ नको घाबरूस. हाय ना सर पांडू. ये ये. काय ग सखू कुठे आहे? म्हणजे सखू घरी नाही आलीये? काय बोलतेस? तू तिला आणायलाच गेली होतीस ना? हो, पण मी जायच्या आधीच तिथून निघाली होती ती. मला वाटलं घरी आली असेल. आता कसली येते? गेली गेली ती मोरपीस शोधायला. जगाच्या टोकापर्यंत गेली. नादिष्ट आहे नुसती. उमा वहिनी, गोदा का तुम्ही? ते सखू, अहो तू वाड्यावर गेली होतीस? अहो ओरडू नका तिला. आधीच घाबरले पोर, तिनं काय बी केलं नाही. पण मग ती तुमच्या बरोबर कशी? ते झालं असं का, पीस शोधत ती वाड्यावर आलती. आणि मालकासनी तर ओळखताच आहे. लहान थोर काय बी बघत नाहीत. नको त्या गोष्टीचा भाऊ करतात आणि राईचा पर्वत करतात. पण तिनं काय बी केलं नाही. उलट तुम्ही बजावलं म्हणून तिनं वाड्यावर पाऊल बी नाही ठेवलं. नका रागव तिला. या ना तुम्ही, आज या.
नाही, तिकडे वाड्यावर मोठ्या लढाईला तोंड द्यायचंय मला. नाही, ते वाड्यावर जाय पाहिजे. मालक, येते मी. या तोंडातच फक्त जोर आहे, प्रत्यक्षात तुझ्या हातनं काही होणार नाही. बघितलं मालक, गोदा का आली आणि तिने कासराच हाती घेतला. हो मालक, तुम्हाला तरी कुठं जो आणते. हो मालक, तुमच्या डाव्या उजव्या दोन्ही हातांना धमकावून हकलवून लावलं होती ना. अहो, एक दिवस तुम्हाला बी वाड्या बाहेर काढायला कमी करणार नाही ती. मालक, तुम्ही जर येळीच लगाम नाही घातला ना, तर एक दिवस तुमच्या खुर्चीवर मालक म्हणून तीच बसेल बघा. मालक सांगते, तुम्ही जर येळीच नाक नाही टोचला ना तिचं, तर मग काय नाही. आता आम्हाला उलटून बोलणारी जीवच टोचतो तुझे. येऊ देस तिला. ए महिने, काय आमचा शबूत डावलून मोठेपणा मिळवायचं का तुला? मोठेपणान मी मग आमच्या आणि सकूच्या मध्ये का आलीस? बरं आलीस ते आलीस आणि आमच्या लोकांना मशाल लावतीस. मा झालाय का तुला? आमच्या खुर्चीवर बसायचं सापान बघू नको. बसाय मिळालं तरी बी बसायचे नाही. मुळात नकोच आहे मला. लई तोंड वाजायला लागलंय तुझं. आता ते तोंडच बंद करतो. अशी शिक्षा देतो ना, जलमभर लक्षात ठेवशील. एका वेळी हा जी मालक. पळी चुलीत घालून तापून घेऊन ये. चांगली लाल बुंद कर. चल जा. आणते. आणि तू इथं थांब. इकडे थांबायचं. जागचं हल्लीस ना, ते याद राख. हातात काय आहे तुझ्या? मला राग आणू नकोस हं? हातात काय आहे तुझ्या? ते रंगदादाने दिलेल्या मोरपिसाची राख आहे. काय? अगं तुला सासूबाई थांबा. गोठ्यात मंदी ओरडतीये, तुम्ही तिला बघा. सकूकडे आज मी बघते. हात पुढे कर. उमाई नको ना, नको ना उमाई. हात पुढे कर. कर पुढे हात. उमाई नको. उमाई, उमाई नको ना. थांब इथेच. अजिबात हालायचं नाहीये इथून. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे. मालकांच्या वाड्यावर जायचं नाही बजावलं होतं की नाही? हो. 100दा बजावलं होतं की नाही? हो. मग का गेलीस? का गेलीस तू? हात पुढे कर. हात पुढे कर. नको ना उमाई, नको ना. हात पुढे कर. नको ना. पटकन हात पुढे कर. नको ना. कर हात पुढे. नको ना. हात पुढे कर. काही बोलायचं नाही. तुला काय वाटतं उमाई नुसती बोलते? आपण कसंही वागलं तरी मऊ मऊ रागवते.
त्यामुळे तिने बजावलं तर आपण ऐकायलाच पाहिजे असं काही नाही. कशाला परवा करायची ना. उलट जे करू नको सांगितलंय ना तेच करायचं. मालकाच्या वाड्यावर जाऊ नको सांगितलंय ना तर आपण उमाई असं नाहीये ग उमाई. पण मग वाड्यावर का नाही जायचं? उद्या येते ना, आपल्याला सवष्ण म्हणून चालते ना, मग मी का नाही जायचं? असं काय आहे तरी काय तिकडे? अगोचरपणा करूनच्या करून वर उलट विचारतेस. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? उमाई उमाई नको ना. लाज नाही वाटत? उमाई नको ना. त्यांनी सांगितलेलं ऐकायचं की उलट प्रश्न विचारायचे? उमाई नको ना. आजी म्हणते तसं खुंट्याला बांधून ठेवते की नाही तुला बघच आता. खूप झाले लाड, खूप झाली कौतुक आणि खूप झाली माया. आता कठोर नाही ना झाले तर पुढे आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मला. बोल, जाशील परत? नाही जाशील? उमाई नको ना. नाही जाणार. जाशील परत? जाशील? जाशील? जाशील परत? जाशील? उमाई नको ना. हात पुढे कर, हात पुढे कर. उमाई 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 दुखते. बोल, जाशील परत? जाशील परत? जाशील? उमे उमाई ऐक. थांब, अजिबात हालायचं नाहीये तिथून. उमाई आधी ती हातातली दळभद्री राख फेकून दे. अगं राख घेऊन कोण कधी येतं ठाऊक आहे का? अगं मेल्यावर येतात तसं. असं नको ना बोलू उमाई. मोरपीस जळलंय का? निदान त्याची राख तरी. अगं काय सकाळपासून हा एकच ठेका लावलायस ग? मोरपीस मोरपीस मोरपीस. त्याच मोरपिसाचं भूत बसलंय मानगुटीवर तुझ्या. आत्ताच्या आत्ता बंद करायचंय हे खूळ. शेवटचं सांगते, ते हातातलं अभद्र फेकलंस तरच घरात यायचंय, नाहीतर राहायचं इथेच असंच उभं. समजलं?